आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेनंतर भाजपनेही आपला उमेदवार दिला आहे. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म जोडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीतच उभी फूट पडली असून याचा परिणाम तालुक्यात उमटण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीचे नेते आता कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे. शिवसेनेच्या वाट्याला सुटलेल्या आंबोली मतदारसंघात भाजपने अधिकृत उमेदवार दिला आहे. या ठिकाणी शिवसेनेने अर्ज दाखल केला होता. शिवसेनेच्या सुप्रिया दिनेश गावडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला होता. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुका प्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते. दरम्यान त्यानंतर भाजपकडून शोभा गुलाबराव गावडे यांनी एबी फॉर्म सहित अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट अनिल निरवडेकर, विशाल परब, संदीप गावडे, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, गेळे सरपंच सागर डोकरे आदी उपस्थित होते. शिवसेनेला सुटलेल्या जागी भाजपनं एबी फॉर्म दिल्याने पक्ष नेतृत्वाचा शब्द डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.